शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता आणि मग विकासाच्या कामाला गती ही देण्याच्या दृष्टीतून आज आम्ही त्या ठिकाणी प्रयत्नशील आहोत। मी असेल, आमदार आदित्य असेल, आमदार अनिकेत, या तालुक्यातील माझे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी, पेरेंटचे पदाधिकारी, युवकांचे प्रमुख असतील, शहरांतील माझे सगळे पदाधिकारी असतील, हे सगळेजण मिळून या सगळ्या कामाचा सतत आग्रह त्या ठिकाणी धरत असतात। त्याच्यातून अनेक कामांची पूर्तता होते। इथे सुद्धा मी 3 तारखेला जमातीसाठी एक ट्रान्सफॉर्मरची आवश्यकता होती, तो उपलब्ध करून दिला 10 लाखाचा। त्याचं त्या ठिकाणी भूमिपूजन आहे, लोकार्पण आहे। झांसी नदीच्या सौंदर्यीकरणाचं काम 5 कोटी रुपयाचं जे आपण केलेलं होतं त्याचे टेंडर 4 तारखेला होणार आहे, अंतिम आहे, पण त्याचं सुद्धा भूमिपूजन कदाचित आमदार आदित्य किंवा मी 4 किंवा 5 तारखेला त्या ठिकाणी करणार आहोत। मसा शहरवासियांनी पुन्हा एकदा शहराची सेवा करण्याची संधी दिल्याच्या नंतर या शहरामध्ये 43 कोटी रुपयाची पाण्याची योजना, झांसी नदीचं सुशोभीकरण आणि शहरातल्या हद्दीमधील विकासाची कामे जवळपास 55 ते 60 कोटी रुपयाचा निधी हा शहरामध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी उपलब्ध केला आहे। शहरामधलं प्रशासकीय इमारत याला सुद्धा दादाने निधी द्यायचं कबूल केलं। आता हे कुठ्या अकाउंटवर होतं, पुढचा पूर्ण अर्थसंकल्प मांडला जाईल त्याला आपली प्रशासकीय इमारत जी शहरात महत्त्वाची आहे, तहसील कचेरी आणि इतर सर्व कार्यालय एका ठिकाणी आणण्याची त्या दृष्टिकोनातून सुद्धा हे जूनच्या मध्ये ज्या वेळेला अधिवेशन होईल त्याच्यामध्ये तरतूद ही निश्चितपणे झालेली पाहायला मिळेल। या तालुक्यात, मसा तालुक्यात असेल, शिवधन तालुक्यात असेल, इथे आता पर्यटनावरती आधारित असलेली रोजगारी आणि मग पायाभूत सुविधा या साऱ्या गोष्टीवरती आम्ही त्या ठिकाणी भर ठेवण्याचा प्रयत्न करतो। साहेब, आपण भाजप बरोबर गेल्यानंतर या मतदारसंघात असेल किंवा रायगड लोकसभेचा मतदारसंघ असेल याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला, तर हा संभ्रम निर्माण दूर करण्यासाठी काय आपण एक मेसेज द्या? नाही, हा दूर करत असताना सुरुवातीपासूनच संबंध महाराष्ट्रामध्ये आम्ही भूमिका मांडली की छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांची सामाजिक संस्था आणि आमचा धर्मनिरपेक्ष विचार याच्यापासून जराही फारकत न घेता आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालो। त्या आमच्या राजकीय सिद्धांतावरती ठाम राहूनच आज आम्ही सत्तेमध्ये त्या ठिकाणी सहभागी आहोत। बहुजनांच्या हितार्थ बहुमताने घेतलेला निर्णय लोकांनी स्वीकारलेला आहे, निवडणूक आयोगाने स्वीकारला आहे, विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा स्वीकारलेला आहे। त्याच्यामुळे सुरुवातीचा काही काळ एक जाणीवपूर्वक अपप्रचार करण्याचा प्रयत्न, आमच्यावरती प्रेम करणारी बरीच मंडळी असल्यामुळे त्यांनी तो केला, परंतु जनतेच्या मनामधला जो काही शंका होत्या त्या आता निश्चितपणे दूर झाल्या। त्यामुळे जे पाठबळ 19ला मिळालं त्याच्यापेक्षा जास्ती पाठबळ आत्ताच्या या निवडणुकीमध्ये 100% मिळेल असं मला विश्वास आहे। सर, 2 दिवस जे गोव्याचे मुख्यमंत्री आहेत किंवा केंद्रातले निरीक्षक प्रमोद सावंत आहेत ते 2 दिवस कोकण दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी देखील असं भाष्य केलं की कोकणातले जे लोकसभेचे 3 मतदारसंघ आहेत, सिंधुदुर्ग असेल, मावळ किंवा आपला रायगड रत्नागिरी, तर याच्यामध्ये भाजपच उमेदवारी लढवणार किंवा भाजपच दावा ठोकणार असं ते ठाम। जे माननीय मुख्यमंत्री गोव्याचे आहेत त्यांचं भाषण संपूर्णपणाने मी ऐकलं। बूथ न्याय कार्यकर्त्यांचं त्यांचं जे संमेलन भरतं ते राज्यातल्या 48 मतदारसंघामध्ये भरलं। त्यावेळेला त्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांच्या भावना मांडल्या, एक प्रमुख नेते या नात्याने त्यांच्या त्या भावना ऐकल्या, त्यामुळे ते वरिष्ठ पातळीवरती सांगते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुद्धा कार्यकर्त्यांच्या भावना राज्यामध्ये अनेक मतदारसंघामध्ये निवडणूक लढवायची आहे। शिवसेनेच्या खासदारांची बैठक मुख्यमंत्र्यांकडे त्या दिवशी झाली, त्याच्यामध्ये सुद्धा शिवसेनेच्या खासदारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की त्याने अनेक मतदारसंघामध्ये निवडणूक लढवायची आहे। युती होईपर्यंत हे सगळं चालतं। जसं आज महाविकास आघाडीमध्ये एकमत झाले गेले 15 दिवस डबल ढोल वाजवत संजय राऊत आणि सगळेजण सांगताय, पण अजून काही यादी जाहीर करू शकत नाहीत। तिथं नाही होऊ शकत तर इथं तर काही इतर आहेच, पण इथे अजून आम्ही प्राथमिकी बसलो नाही। तिथे गेले 2 महिने सतत बसून सुद्धा अजून जागा वाटपाच्या वतीमध्ये निर्णय होऊ शकला नाही। आमचा जागा वाटपाचा निर्णय 2 बैठकीमध्ये संपेल। मुंबईत एक बैठक, दिल्लीमध्ये एक अमितभाईंच्या 2 बैठक, त्या दिवशी 48च्या जागा पूर्णपणाने सहमताने त्या ठिकाणी वाटप होईल। 45+ हे आमचं उद्दिष्ट आहे। आणि काल एक सर्वे आला संध्याकाळी, त्या सर्वेमध्ये 45-1 वरती सर्वेमध्ये सुद्धा शिक्कामोर्तब झालेला आहे। ते शिक्कामोर्तब झाल्याच्या नंतर अजून 1.5 महिना मतदानाला आहे। आमचा प्रयत्न राहील 48-0। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।